स्तोत्र संहिता अध्याय 136 परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधिदेवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्ये करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलावर विस्तारली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठे मोठे राजे मारून टाकिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने आम्हाला आमच्या शत्रूपासून सोडविले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे.